श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. बऱ्याच लोकांच्या समस्या असतात की आमच्या घरामध्ये धन खूप येतं, घरातले सगळे माणसं कष्ट करतात पण पैसा काही टिकत नाही. घरामध्ये पैसा टिकत नाही याचं काय कारण आहे बरं? चला तर आज आपण तेच पाहणार आहोत की घरात पैसा न टिकण्यामागे कोणतं कारण आहे आणि घरात जर पैसा टिकवायचा असेल तर कोणते उपाय करायचे ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा. पैसा कमावणं किंवा श्रीमंत होणं अवघड नाही. पैसा कमावणं किंवा श्रीमंत होणं अवघड नाही, तर आलेला पैसा टिकवणं हे खूप अवघड आहे. तुम्ही म्हणता की पैसा कमवणं सोपं आहे, पण पैसा टिकवणं त्यापेक्षा अवघड काम आहे. अनेक श्रीमंत लोक आले, त्या प्रवाहात ते वाहून सुद्धा गेले. परंतु जर तुमच्या घरामध्ये सुख समाधान प्राप्त होत नसेल, कमवलेलं धन जर टिकत नसेल, तर ऐका, आज मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे. हा उपाय केल्यानं तुमच्या घरामध्ये बरकत तर येईलच, शिवाय तुमच्या घरामध्ये सुख आणि समृद्धी सुद्धा नांदेल. चला तर पाहूया काय हा उपाय आहे. तर बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्या जीवनातील संकट नष्ट करणारे दोन देवत आहेत. एक म्हणजे बजरंगबली हनुमान आणि दुसरे म्हणजे विघ्नहर्ता गणपती बाप्पा. संकटमोचन हनुमान म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो ते आहेत हनुमंतराय, आणि विघ्नहर्ता म्हणजे गणपती बाप्पा. हे दोन देवता आहेत ज्यांची आपल्याला आता इथं सेवा करायची. चला कशी सेवा करायची ते पाहूया. बघा, आपण घर बांधतो, तर घर बांधल्यानंतर किंवा तुमचं बांधलेलं जरी घर असेल तर काय करायचं, घराच्या बाहेरील बाजूला आपल्याला गणपती बाप्पाची हे फोटो लावायचा आहे. तुम्ही पाहिलं असेल, खूप जणांच्या घरात नवीन घर असतं, त्यांच्या घराच्या पुढं गणपती बाप्पाची फरशीमध्ये जो फोटो असतो ना, तुम्ही बघितला असेल दरवाजाच्या बाहेर, तिथं आपल्याला गणपती बाप्पा बसवायचे आहेत. आणि त्याच्याच अपोजिट आतल्या बाहेर आपल्याला दुसऱ्या बाजूला पंचमुखी हनुमंतरायाचा फोटो, किंवा तुम्हाला जर मूर्ती बसवायला येत असेल तर तुम्ही मूर्ती सुद्धा बसवू शकता. परंतु ते दोन्हीच्या अपोजिट, ते बाहेर हे आत, हे दोन्ही अपोजिट आले पाहिजे. अशा पद्धतीनं आपल्याला ते पंचमुखी हनुमंतरायाची मूर्ती दरवाजाच्या आतल्या साईडला म्हणजे अपोजिट साईडला हे बसवून घ्यायची आहे. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, बघा काचेचं स्टँड भेटतं ना, तर ते काचेचं स्टँड आपल्याला पंचमुखी हनुमंतरायाच्या फोटो पुढे लावायचा आहे. आणि फोटो पुढे लावल्यानंतर रोज आपल्याला हनुमंतरायाची पंचोपचारे इथं पूजा करायची आहे. आता पंचोपचारे पूजा कशी करायची, कसं आपण रोज सकाळी डायरेक्ट आपण बाहेर निघालो तर आपला हात आहे ना हनुमंतरायाच्या तिथं चरणापाशी आला पाहिजे. अशा पद्धतीनं आपण ते फोटो आपल्याला वरी चिटकवायचा असतो. तर आता हे झालं, स्टँड झालं आपल्याला. आता स्टँड झालं म्हणल्यावर आता आपण पुरुषांनी, घरातील पुरुषांनी काय करायचं, तर रोज सकाळी स्नान झालं की चौकटीच्या वरचे जे मूर्ती ना फोटो, तिथं आपल्याला खुर्ची घ्यायची. कारण चौकटीच्या वर फोटो असल्यामुळे आपल्याला खुर्चीवर उभं राहायचंय, फोटो घ्यायचंय. एक कपडा, तुम्ही देव पुसायला जो कपडा नॅपकिन रुमाल वापरता तो घ्यायचा आहे, अर्धा ओला करायचा आहे. अर्धा ओला केल्यानंतर तो फोटो तुम्ही पुसून घ्यायचा, आणि जो अर्धा भाग जो सुका राहिलेला आहे ना त्या कपड्याने नंतर दुसऱ्यांदा तो एकदा स्वच्छ करून घ्यायचा आहे. म्हणजे जे मूर्तीवर जी घाण आहे ना ती लगेच निघन, कारण ओल्या कपड्याने पुसल्यामुळे जे स्क्रॅच असं वाटतात, नंतर सुक्याने पुसल्यामुळे मूर्ती छान अशी चकाकी येते. अशा पद्धतीनं करायचं आहे. नंतर मूर्तीला तुम्ही तिलक लावायचा आहे, दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची. आता सर्व झाल्यानंतर तुम्ही आता ड्युटीला निघणार बाहेर, म्हणजे तुमच्या कामासाठी जेव्हा ऑफिसला निघताना किंवा बाहेर जरी निघलात तरी उजवा पाय आपल्याला दरवाजाच्या बाहेर टाकायचा आहे. आणि आपला उजवा हात आहे ना तो आपल्याला वरी हनुमंतरायाची मूर्तीनं त्यांचं आपल्याला उजव्या हाताने असं दर्शन घ्यायचं आहे. त्या फोटोला स्पर्श करायचा आणि आपल्याला हनुमंतरायाचं दर्शन घ्यायचंय आणि मगच घरातून बाहेर पडायचंय. तर असं नित्यनियमानं आपल्याला महिनाभर हे करायचंय. नित्यनियमानं कंटिन्यू तुम्ही महिनाभर केला तर तुमच्या घरात धनधान्याला कधीच कमी पडणार नाही. तुमच्या घरामध्ये आनंद, सुख, समाधान हे नांदन त्यांचं कधीही तुम्हाला असं कमतरता वाटणार नाही. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे. आणि संध्याकाळी जर महिलांनी दिवा लावला तरी काही हरकत नाही, कारण पुरुष संध्याकाळी दिवा लावायच्या वेळेला ऑफिसला असतात किंवा कामाला असतात. त्यामुळे संध्याकाळी ही जबाबदारी महिलांनी पार पाडायची आहे. किंवा घरात जर तुमच्या छोटी छोटी मुलं असतील तर त्यांनी सुद्धा दिवा लावला तरी काही हरकत नाही. तुळशीजवळ तुम्ही दिवा लावायला जाताना तेव्हा घरातल्या देवाला तुम्ही दिवा लावा.
नंतर तुम्हाला आपल्याला इथं हनुमंतरायाचे जे पंचमुखी हनुमंतराय आहेत ना त्यांच्यापाशी आपल्याला दिवा लावायचा, हे तुम्ही लक्षात ठेवा. नंतर तुम्ही आपल्या मुलाला दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडन मोतीहार हे श्लोक तुम्ही म्हणून तो दिवा लावू शकता. महिलांनी स्वतःचं पावित्र्य सांभाळून हा आपल्याला दिवा लावायचा आहे, हे लक्षात ठेवा. हनुमंतरायाची भक्ती आपल्याला करायची. त्यांची भक्ती मनापासून जर केली तर तुमचं सर्व काही ठीक होईल. तुमच्या जीवनामध्ये कुठलीही अडचण येणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. तर दुसरी गोष्ट म्हणजे हनुमंतराय हे रुद्र अवतार आहेत, भगवान शंकराचे ते अवतार आहेत. त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनात कुठलेही संकट येणार नाही. आता दुसरा प्रश्न म्हणजे काही लोकांच्या मनात येतं की हनुमंतराय, मग हनुमंतराय असल्यामुळं महिलांनी त्यांची भक्ती करायची का? तर ऐका, काही गावामध्ये अनेक पण असं प्रथा आहे की हनुमंतरायाच्या पायरी ओलांडून काही महिला दर्शनाला आत जात नाहीत. तर काय कारण आहे? आपल्या पूर्वजांनी ही प्रथा का पाळली? तर ह्याच्या मागं असं कारण आहे की महिलांनी जर हनुमंतरायाचं दर्शन घेतलं किंवा त्यांच्या मूर्तीला जर स्पर्श केला तर हनुमंतराय 20 दिवस उपवासी राहतात. म्हणजे ते 20 दिवस उपवास करतात, ते काही खात पित नाहीत. आणि जर आपण असं त्यांना स्पर्श केला, त्यांच्या मूर्तीला स्पर्श केला, आत पायरी ओलांडून आत गेलो आणि आपल्यामुळं देवाला उपवास घडावा लागला, तर आपल्यासारखं वाईट म्हणजे आपल्यासारखं कोणीच नाही असं तो पूर्वज आपले म्हणायचे. त्यामुळं देवाला आपल्यामुळं उपवास घडून देऊ नका आणि आतमध्ये मूर्तीला स्पर्श करायला तुम्ही जाऊ नका. तुमच्या मनात जर हनुमंतरायाविषयी भक्ती असेल, श्रद्धा असेल, तर तुम्ही बाहेरूनही दर्शन घेऊ शकता. असं नाही की मंदिरात गेल्यावरच आपल्याला देव दिसतो. पूर्वी आपले संत लोक म्हणायचे ना, मंदिरापेक्षा तुम्ही माणसात देव बघा. तर तुम्ही मंदिरात त्यांच्या पायरीपाशी जाण्याची काहीच गरज नाही, तुम्ही घरी बसून सुद्धा त्यांची भक्ती करू शकता. हे महिलांनी ठरवलं तर त्यांना उपवास घालायचं काही कारण नाही. आपल्या पूर्वजांनी ह्या पद्धती रूढी ज्या परंपरा चालू केल्यात त्या पाळण्याचा तुम्ही प्रयत्न करा. त्याच्यावर निगेटिव्ह कमेंट तुम्ही करू नका. तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करा, पण उगाच इतर जे बोलतंय त्याच्यावर निगेटिव्ह कमेंट तुम्ही करू नका. तर हनुमंतरायाची आपल्याला मंदिरात जायचं नाही, पण हनुमंतरायाची इथं आपल्याला सेवा करायची, त्यांची भक्ती करायची असते. हनुमंतरायाचं तुम्ही हनुमान चालिसाचं पठण करू शकता किंवा तुम्ही हनुमंतरायाचं हनुमंत चौपाई हे जे आहे ना त्याचे सुद्धा पठण इथं करू शकता. इथं आपल्याला सेवा करायची, त्यांची भक्ती करायचा अधिकार महिलांना आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. तर आता कोणत्या हनुमंतरायाची पूजा महिलांनी करायची नाही ते आता पाहूया. तर तुम्ही मंदिरात जातात, मंदिरात गेल्यानंतर 1 फुटापेक्षा जर जास्त मूर्ती हनुमंतरायाची मोठी असेल आणि तिची जर प्राणप्रतिष्ठा जर केली असेल ना, तर प्राणप्रतिष्ठा केलेल्या मूर्तीला हात महिलांनी लावायचं नाही. त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी लक्षात ठेवा की मंदिरात गेल्यानंतर 1.5 फुटापेक्षा जास्त मूर्ती मोठी असते, तिची प्राणप्रतिष्ठा ही मंदिरात झालेली असते. त्यामुळे त्या मूर्तीला तुम्ही हात लावू नका, त्याला स्पर्श करू नका, लांबून तुम्ही दर्शन घेऊ शकता. एवढं पावित्र्य सांभाळून तुम्ही हनुमंतरायाचं दर्शन घेऊ शकता. आणि घरामध्ये तुम्ही त्या पंचमुखी हनुमंतरायाची पूजा करू शकता, कारण घरातली मूर्ती छोटी असते. घरात तुम्ही त्यांच्या मूर्तीची पूजा करू शकता, हे महिलांनी लक्षात ठेवा. 4 दिवसाचा काळ बाजूला सारून तुम्ही इतर दिवसामध्ये हनुमान चालिसाचं पठण करू शकता, त्यांची पूजा करू शकता, त्यांच्या सेवाही करू शकता. अशा पद्धतीनं आपल्याला हे 1 महिना कंटिन्यू नित्य नियमानं हनुमंतरायाची पूजा करायची आहे, त्यांची पंचोपचारी पूजा करायची आहे. तुमच्या घरामध्ये जर पैसा टिकत नसेल, आलेलं धन तुमच्या घरामध्ये टिकवावं असं वाटत असेल, लक्ष्मी तुमच्या घरामध्ये काढता पायी करू नये असं जरी तुम्हाला वाटत असेल, तर हा उपाय तुम्ही महिनाभर नक्कीच करून बघा. आणि तुम्हाला जर छान रिझल्ट आला तर आम्हाला कमेंट करून सुद्धा नक्कीच कळवा. ओम हम हनुमंतये नमः. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.